नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण हक्का या साऊथच्या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे नागेकोपुलू नावाच्या गावाची. हे खूप लहानसं गाव आहे आणि चारही बाजूनी जंगलाने वेढलेलं आहे. पण या गावची एक फार विचित्र गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा कधी गावात एखादं मूल जन्माला येतं, तेव्हा त्या मुलाची आजी किंवा नानी यापैकी एखादी स्त्री मृत्युमुखी पडते आणि तो मृत्यू साधा नसतो, तर खूप भयानक असतो. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात दाखवलं जातं, की एका बाईच्या गळ्यात दोरी बांधून तिला ओढत नेलं जातं आणि मग तिला झाडाला टांगून जिवंत जाळलं जातं. हे नेमकं कोण करतं, हे कोणालाच माहिती नाही. माणूस आहे, भूत आहे की अजून काही? याचा अजूनपर्यंत काही पत्ताच लागला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावात हे सगळं घडतंय, पण तरीही कुणीही पाहिलं नसतं, की त्या बाईला कोण ओढत नेतं आणि झाडावर टांगून तिला कसं जाळलं जातं. लोकांना फक्त सकाळी दिसतं की झाडावर एक जळालेली प्रेत लटकलेली आहे. आता हे दृश्य पाहून लगेचच सांगता येणार नाही की तो मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा. पण गावात जर एखाद्या घरातली बाई मागच्या रात्रीपासून जर गायब असेल, त्यावरून ते कळतं की तो मृतदेह बाईचाच आहे. हा नेमका काही श्राप आहे की अजून काही? याबद्दल कुणालाच अजूनही काहीच माहिती नसतं. पण हे वर्षानुवर्ष असंच चालत आलं आहे आणि आजही एक बाई या भयंकर प्रथेला बळी पडली. हे पाहून गावात तातडीने ग्रामसभा बोलवली जाते. त्या बाईचा मुलगा फारच रडत होता, पण सरपंच त्याला समजावून सांगण्याऐवजी उलट सुनावत होता. आता रडून काय उपयोग? आमचं ऐकलं नाहीच, म्हणून हे झाला. याला जबाबदार तुझा बाप माडाच आहे. सरपंचाचं म्हणणं होतं की गावात जेव्हा कधी मूल जन्माला येतं, तेव्हा त्या मुलाची आजी किंवा नानी अशीच मरण पावते. म्हणूनच मूल झालं की आम्ही त्या आजी नानीला गावाच्या बाहेर आश्रमात ठेवतो, जेणेकरून त्या सुरक्षित राहतील. हे माहिती असूनही माडा तिला गावात घेऊन का आला? पण माडा आपली चूक मानायला तयार नव्हता. तो उलट आपल्या मुलालाच दोष देऊ लागला. त्याचं म्हणणं होतं की ही सगळी तुझी चूक आहे. तूच जाऊन आपल्या आईला सांगितलं की मुलगी अगदी तिच्यासारखी दिसते. मग तिला राहवलं नाही आणि तिने ती मुलगी पाहण्याचा हट्ट धरला. म्हणून मी तिला मुलगी दाखवायला गावात घेऊन आलो. त्यावर पंचाचा दुसरा मेंबर म्हणतो, "अरे, तुला अजिबातच अक्कल नाही का? तिला जर त्या मुलीला पाहायचं होतं, तर तूच तिला घेऊन तिकडे जायचं होतंस ना? तिला गावात का आणलंस? आमच्या चेतावणीला तू हलक्यात घेतलंस आणि म्हणून हा असा सगळा प्रकार झाला." सरपंचही म्हणतो, "पहा, तुम्ही माना किंवा नका मानू, पण ही समस्या खूप जुनी आहे. आपल्या आजोबांच्या काळापासून अशीच चालत आली आहे. या गावात जेव्हा कधी मूल जन्माला येतं, तेव्हा त्या घरची मोठी बाईच मरते. हे होतंच, हे तुम्ही समजून घ्या." तेव्हाच एक माणूस म्हणतो, "नाही सरपंचजी, मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा होत नाही, पण जेव्हा मुलगी होते तेव्हाच असं होतं." त्यावर पांडे नावाचा माणूस म्हणतो, "काहीही बोलू नकोस. लोकेशबाईच्या घरी मुलगा झाला, तरी त्याची आई मेली ना, त्यावर काय बोलशील?" तेव्हा दुसरा माणूस म्हणतो, "अरे, ते एक वेगळं मॅटर होतं. त्यांच्या घरी सतत भांडणं व्हायची. रागाच्या भरात लोकेशच्या आईने स्वतःलाच फाशी लावली." सरपंच तेव्हा सगळ्यांना थांबवतो. "पुरे झालं, थांबा. मेन गोष्ट ही आहे की आपल्या गावातल्या बायका मरत आहे. म्हणून लग्नानंतर जेव्हा मूल जन्माला येईल, तेव्हा त्या बायकांना गावाबाहेरच ठेवावं लागेल." मग एक माणूस विचारतो, "पण असं किती दिवस चालणार? यावर काहीतरी योग्य तोडगा काढा. आपण सतत आपल्या गावच्या बायकांना बाहेर कसं पाठवत राहणार?" तेव्हा सरपंच म्हणतो, "हे एवढं सोपं नाही. मी म्हटलं ना, ही समस्या फार जुनी आहे. पण माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस देव नक्कीच कुणाला तरी पाठवेल या गावची समस्या सोडवायला." आणि तेव्हा सरपंचाचा मुलगा राम तिथे येतो. त्याला पाहून एक माणूस सरपंचाची खिल्ली उडवतो, "तुम्ही म्हणालात ना कुणीतरी येईल, तर बघा तुमचाच मुलगा आला आहे. हाच आहे ना तो?" यावर सरपंच म्हणतो, "देवाची इच्छा असेल तर माझाच मुलगा ही समस्या सोडवेल. तुम्ही बघाच." पण सध्या राम स्वतःच्या समस्येत अडकलेला असतो. त्याला मल्ली नावाच्या मुलीवर प्रेम होतं आणि तिच्याशी लग्न करायचं होतं. मल्लीलाही त्याच्यावर प्रेम होतं. पण मल्लीची आई मात्र त्यांना दूर ठेवत असे. कारण तिला भीती होती की जर त्यांच्या घरी जर मूल जन्माला आलं, तर तिची ही जळालेली लाज झाडावर लटकलेली दिसेल. याच भीतीमुळे ती त्यांना वेगळं ठेवत असे. आपण बघतो की राम मल्लीकडेच बघत होता. पण मल्लीची आई हे सगळं बघते आणि ती तिला तिकडून घेऊन जाते. मग रात्री आपण पाहतो की मल्ली तिच्या बेडवर असते आणि ती केळं खात होती. तिने केळ्याचं ते साल खाली फेकून दिलं. तेवढ्यात दारावर टकटक होते. तो राम असतो, जो चोरून मल्लीला भेटायला आलेला असतो. ते दोघं असंच लपून छपून भेटत असे. राम विचारतो, "तुझी आई झोपली आहे का?" मल्ली म्हणते, "हो." मग राम म्हणतो, "डोळे बंद कर." मल्ली विचारते, "का?" राम म्हणतो, "अगं कर ना." मल्ली डोळे बंद करते आणि राम तिला किस करायला जातो. पण मल्ली पाहते आणि त्याला ढकलून देते. खाली केळ्याचं साल पडलं असल्यामुळे राम घसरून पडतो आणि त्याचा मोठा आवाज होतो.
आवाज ऐकून मल्लीची आई जागी होते आणि रामला पडताना पाहते. ती खूप रागवते आणि लगेचच मल्लीला घेऊन रामच्या घरी जाते. तिथे जाऊन ती खूप भांडण करते आणि रामच्या आईला म्हणते, आपल्या मुलाला सांभाळा, तो माझ्या मुलीला आई बनवूनच सोडेल. आज तर हद्दच झाली, चोरासारखा माझ्या घरी शिरला. वरच्या खिडकीतून राम आणि त्याचे वडील हे सगळं पाहत होते. त्याचे वडील विचारतात, बेटा असं का केलंस? एका मुलीच्या घरी रात्री का गेलास? तेव्हा राम म्हणतो, बाबा मी काय करू, मला मल्लीवर प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे. पण तिची जालीम आई आम्हाला भेटूच देत नाही. तुम्हीच जाऊन आमच्या लग्नाबद्दल बोला ना. रामचे वडील म्हणतात, ठीक आहे. आणि मग ते मल्लीच्या आईकडे बोलायला जातात. ते समजावतात, पहा मुलांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे आता आपण त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. पण मल्लीची आई साफ नकार देते, कारण लग्न झालं की मूल होईल आणि त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे आणि तिला आश्रमात जाऊन राहायचं नव्हतं. म्हणूनच ती ठरवते की रामच नव्हे तर या गावातील कुठल्याही मुलाशी ती मल्लीचं लग्न लावणार नाही. ती तिला घेऊन गाव सोडून कायमची निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी तिचं लग्न लावून देते. हे कळाल्यावर रामचं मन पूर्णपणे तुटतं. तो म्हणतो, मी कधीही विचार केला नव्हता की मल्ली माझ्यासोबत असं करेल. तिनं मला वचन दिलं होतं की ती माझ्याशीच लग्न करेल. तिची आई जेव्हा तिला घेऊन गेली तेव्हा मल्लीने थांबायचं होतं ना, पण ती शांतपणे आईसोबत गेली आणि दुसऱ्या कुणाशी लग्नही करून टाकलं. तेव्हा रामची आई त्याला म्हणते, बेटा तू एक काम कर, तुझ्या मामाकडे जा. तुझे मामा खूप भारी आयडिया देतात. तुझा प्रॉब्लेम पण ते काही ना काही करून सोडवतीलच. रामही घरात बसून काय करणार? तो म्हणतो, ठीक आहे, हेच करतो. आणि मग तो शहरातल्या आपल्या मामाकडे जातो. पण तिथे पोहोचताच तो दारू पिऊन रडत बसतो. मल्ली मला सोडून गेली, तिच्याशिवाय मी कसा जगू वगैरे वगैरे. तेव्हा त्याचे मामा त्याला समजावतात, भाच्या मी तुला आधीच सांगितलं होतं की त्या मुलीच्या मागे लागू नकोस. ती तुझं आयुष्य बर्बाद करेल आणि बघ तसंच झालं. रामचे मामा म्हणजे लोकांचं मन वळवण्यात पटाईत होते. ते कोणाच्या डोक्यात एखादी गोष्ट टाकून ती त्यांच्याकडून करून घेत. तेच त्यांनी रामसोबत केलं. त्यांनी त्याच्या मनात बसवलं की मल्ली आता गेली आहे, ती दुसऱ्याची झाली आहे, तिला विसरून जा. मी तुला असा आयडिया देईल, असा जुगाड करून देईल की तुला मल्लीपेक्षा चांगली आणि तुझ्यावर खरं प्रेम करणारी मुलगी मिळेल. ते रामला असं वचन देतात आणि राम त्यांच्या बोलण्याला भुलून जातो. मग ते दोघेही दारू पिऊन झोपी जातात. सकाळी रामचे डोळे उघडताच तो लगेचच मामाला उठवतो आणि म्हणतो, मामा काल तुम्ही म्हणालात ना आयडिया द्याल, आता द्या ना आयडिया. पण मामाच्या डोक्यात लगेच काही सुचत नाही. तेवढ्यात पेपरवाला येऊन वर्तमानपत्र टाकून जातो. त्यांनी ते उचललं आणि वाचायला सुरुवात केली. काय माहीत वाचता वाचता काहीतरी आयडिया येईल. त्यात एक बातमी छापली गेली होती. रिपोर्टरला मुलाखतीदरम्यान प्रेम झालं. मागच्या रात्री त्यांचं लग्नही झालं आणि ही बातमी सध्या व्हायरल चालू आहे. हे वाचताच मामा म्हणतो, भाच्या आयडिया मिळाली. पाहिलंच का, शहरात किती मुली न्यूज रिपोर्टर आहेत. त्यातल्या बऱ्याच जणी सिंगल आहेत. त्यापैकी एखादी मुलगी पसंत कर आणि तिला आपल्या गावचा प्रॉब्लेम सांग. मग तुला काही करायची गरज नाही. स्टोरीसाठी ती स्वतःहूनच तुझ्याकडे येईल. असं केलंस तर तुला मुलगीही मिळेल आणि काय माहीत तुझ्या गावचा प्रॉब्लेमही सुटेल. म्हणजे एक तीर आणि दोन शिकार. हे ऐकून राम खूप खुश होतो. वा मामा, काय भारी आयडिया दिली. दुसऱ्या दिवशी राम न्यूज ऑफिसच्या बाहेर उभा असतो. त्याचवेळी त्याची नजर एका मुलीकडे जाते आणि पहिल्याच नजरेत त्याला प्रेम होतं. मग तो मामाला सांगतो, ही मुलगी मला आवडली. तिला पाहताच माझ्या मनात काहीतरी झालं. मग मामा त्या मुलीच्या सिक्युरिटी गार्डशी बोलतो, त्याला पटवतो आणि तिची माहिती काढतो. त्यातून कळतं की त्या मुलीचं नाव रतिका आहे. मनाने एकदम साफ, पण राग आला तर कोणालाही सोडत नाही. मग राम रतिकाशी बोलायला जातो आणि म्हणतो, मॅडम माझं नाव राम आहे. माझ्या गावाचं नाव नागेकोबिलू आहे. तिथे एक फार विचित्र समस्या चालू आहे. त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. रतिका म्हणते, ठीक आहे, जी काही गोष्ट असेल ती माझ्या एडिटरला सांग. राम म्हणतो, नाही मॅडम, ही गोष्ट मला फक्त तुम्हालाच सांगायची आहे. रतिका विचारते, पण असं का? तेव्हा राम आपल्या मामाने सांगितलेली लाईन मारतो, मी आज जाऊन इन्क्वायरी केली तेव्हा तुमच्याबद्दल खूप कौतुक ऐकलं. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. आपल्या कामाबद्दल खूप सिरियस आणि डेडिकेटेड आहात. म्हणून मला ही गोष्ट फक्त तुम्हाला सांगायची आहे. हे ऐकून रतिका खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, पण आता मला काम आहे. मी तुम्हाला फोन करून सांगते. राम एक्साइटिंगली तिच्या फोनची वाट पाहत बसतो आणि मग रात्री रतिका त्याला फोन करते आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावते. राम खूप आनंदी होतो. दुसरीकडे गावात एक उंच आणि धिप्पाड माणूस दिसतो. त्याने हुडी घातलेली असते आणि तो काहीतरी करत असतो. तेवढ्यात एक कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागतो आणि सीन इथेच कट होतो. दुसऱ्या दिवशी राम आणि रतिका एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात. तेव्हा रतिका विचारते, ठीक आहे, आता सांगा तुमच्या गावात नेमकी काय समस्या आहे? राम म्हणतो, मॅडम जसं मी सांगितलं होतं, आमच्या गावाचं नाव नागेकोपेलू आहे. ते एक छोटंसं गाव आहे. आमच्या आजूबाजूच्या गावात जेव्हा
मूल जन्माला येतं तेव्हा लोक आनंद साजरा करतात, पण आमच्या गावात मूल जन्माला आलं की मातम पसरतो. घरातली बाई म्हणजे मुलाची आजी किंवा नानी यापैकी कोणतरी एक मरतं. मूल जन्माला आल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिची जळालेली लाच झाडावर लटकलेली दिसते. कोणालाही माहिती नाही की यामागचं कारण काय आहे. वडीलधाऱ्यांनाही विचारलं, पण त्यांनाही काहीच माहिती नाही. काही लोकांना तर यावर विश्वासच नाही. रतिका म्हणते, हे तर फार विचित्र प्रकरण आहे. रतिका विचारते, पोलिसांनी अजूनपर्यंत यावर काहीच ॲक्शन घेतली नाही का? राम म्हणतो, पोलीस काय करतील मॅडम? त्यांना काहीच पुरावे मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परत जावं लागतं. रतिका विचारते, म्हणजे कुणालाच माहिती नाही की हे कोण करतंय? कधी काही अजब पाहिलंय का? किंवा कुणावर संशय आहे का? त्यावर राम सांगतो, एकदा रात्री त्याने स्मशानात एक उंच आणि धिप्पाड माणूस पाहिला होता. त्याने हुडी घातली होती आणि तो स्मशानातून एक प्रेत खणून काढत होता. राम त्याला थांबवायला गेला, पण त्याने रामच्या तोंडावर माती फेकली आणि पळून जायला लागला. तरीही राम त्याच्या मागे धावला. बऱ्यापैकी अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला आणि त्याला थांबवण्यासाठी एक लाकडाचा तुकडा फेकून त्याच्या पायावर मारला. त्यामुळे तो माणूस पडला, पण लगेचच सावरून तो पडून गेला. नंतर गावकऱ्यांना विचारलं तर कळलं की तो एक वेडा आहे, जो शेजारच्या गावातून पडून आला होता. रतिकाला त्याच्या गावचा केस खूप इंटरेस्टिंग वाटतो. ती म्हणते, ठीक आहे, मी तुझ्या गावात येऊन यावर रिपोर्ट करेन. दुसऱ्या बाजूला गावात एक माणूस सायकलवरून कुठेतरी जात असतो. मध्येच त्याला लघुशंकेची गरज भासते, म्हणून तो थांबतो. तेवढ्यात त्याला दिसतं की एका झाडावर एक जळालेली लाश लटकलेली आहे. हे पाहून तो घाबरून थरथर कापू लागतो आणि पळत जाऊन आपल्या गावकऱ्यांना सांगतो. सगळे गावकरी तिथे जमतात आणि बोलू लागतात की आता ही बिचारी कोण आहे. तेव्हा अंदाज लागतो की ती मुनिया नावाची माणसाची आई आहे, जी मागच्या रात्रीपासून गायब होती. एक माणूस म्हणतो, जेव्हा तिला माहिती होतं तरी ती गावात का आली? त्यावर दुसरा म्हणतो, अरे तू या बिचारीची चूक का काढतोयस? जर आपल्या वडीलधारांनी याचा शोध लावला असता तर आपण हे सगळं थांबू शकलो असतो. त्यावर आणखी एक म्हणतो, अरे तुम्ही फक्त स्वप्न बघा, ते काहीही करणार नाही. जास्तीत जास्त पंचायत बोलावतील आणि कुटुंबियांनाच रागवून घरी पाठवतील. म्हणून सगळं गाव इथे हतबल झालेलं असतं. आता त्यांचा पंचायतवरचाही विश्वास उडालेला असतो. दुसऱ्या बाजूला शहरात राम आणि रतिकाची चांगली मैत्री जमलेली असते. मग रामसोबत रतिका त्याच्या गावात येते आणि राम तिला आपल्या घरी घेऊन येतो. तिथे ती त्याच्या आईवडिलांना भेटते. रामच्या आईला तर रतिका खूपच आवडते, इतकी की ती तिला आपल्या सुनबाईच्या रूपात बघू लागते. यानंतर रामला लक्षात येतं की रतिका आपल्या मित्राशी बोलताना खूप जास्त रागावली आहे. ती म्हणत होती, तू मला खोटं का बोललास? मला खोटं बोलणाऱ्यांचा प्रचंड तिटकारा आहे आणि ती रागाने फोन कट करते. राम हे सगळं ऐकतो आणि म्हणतो, मॅडम तुम्हाला खोटं बोलणारे लोक इतके वाईट वाटतात का? त्यावर रतिका म्हणते, हो, आय हेट लायर्स. रामच्या मनात विचार येतो, अरे देवा, मी पण तर खोटं बोललोय. मग तो विचारतो, मॅडम, जर खोटं बोलणारा माणूस जर तुम्हाला सगळं काही खरं सांगेल तर तुम्ही त्याला माफ कराल का? रसिकाचं उत्तर असतो, हे यावर अवलंबून आहे की त्यानं खोटं कोणत्या कारणासाठी बोललं आहे. तेव्हा राम सांगतो की त्याने सुद्धा त्या हुडी घातलेल्या माणसाबद्दल खोटं सांगितलं आहे आणि तो सगळी खरी गोष्ट सांगतो. खरं तर असं झालं होतं की जेव्हा रामने त्या माणसाच्या पायावर लाकूड फेकून मारलं होतं, तेव्हा तो घसरून पुढच्या एका टोकदार लाकडावर आदळला. ते लाकूड त्याच्या आरपार गेलं आणि तिथल्या तिथेच त्याचा मृत्यू झाला. राम म्हणतो, मीही आधी तुमच्यापासून लपवलं, कारण तुम्ही मला किलर समजला असता. पण मी जाणून बुजून काही केलं नव्हतं. तरीही माझ्याबद्दल जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही मला सांगू शकता. तेव्हा रतिका म्हणते, नाही, मला काही तक्रार नाही. हा फक्त एक अपघात होता. तू तर फक्त आपल्या गावात जे काही चुकीचं चाललंय ते थांबवण्याचा प्रयत्न करत होतास, म्हणून मी तुला माफ केलं. मग दुसऱ्या दिवसापासून रतिका आपल्या कामाला लागते आणि गावातील ज्येष्ठ लोकांची मुलाखत घेऊ लागते. ती विचारते, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामागे काय कारण असू शकतं? तेव्हा गावकऱ्यांची मत वेगवेगळी निघतात. कोणी सांगतं की हे भूत-प्रेताचं प्रकरण आहे, कोणी म्हणतं की जमीनदाराचा शाप आहे, तर कोणी म्हणतं की हा भूमाफियांचा कट आहे, जे गावकऱ्यांना घाबरून पळून लावू इच्छितात आणि त्यांच्या जमिनीवर कब्जा करू इच्छितात. तरीसुद्धा जास्तीत जास्त लोकांचं मत असतं की हा जमीनदाराचा शाप आहे. पण एक बाई अगदीच वेगळी गोष्ट सांगते. ती म्हणते तिचे आजोबा सांगायचे की या गावातलाच कुणीतरी आहे, जो काडी जादू करतो, पण त्याला अजूनपर्यंत कोणीही पकडू शकला नाही. हे ऐकून राम विचारात पडतो. मग थोडा ब्रेक घेऊन दोघं नारळ पाणी प्यायला जातात. त्यावेळेस रतिका लक्षात घेते की राम काहीतरी विचारात आहे. ती विचारते, काय झालं राम? काय विचार करतोयस? राम म्हणतो, मी त्या बाईच्या बोलण्याचा विचार करत होतो, जिने काळ्या जादूचा उल्लेख केला. मला वाटतं याचा नक्कीच या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे, कारण स्मशानात तो माणूस नक्कीच काहीतरी विधी करत होता, पण तो तर मेलाय आणि तरीही गावात ही प्रकरणं सुरूच आहे. म्हणजे त्याच्यासोबत आणखी लोक असतील.
तेवढ्यात एक माणूस शेतात काम करत असतो. तो रामचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, राम, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अगदी परवा संध्याकाळी मी सशांना पकडायला जंगलात गेलो होतो. बराच वेळ वाट पाहूनही मला एकही ससा मिळाला नाही. त्यामुळे वेळ जास्त गेला आणि अंधार पडला. परतताना मी वाट चुकलो. तेव्हा मी एक जागा पाहिली, जिथे झाडांवर काळ्या जादूच्या बाहुल्या लटकवल्या होत्या. तुम्ही दोघं काळ्या जादूबद्दल बोलत होता, म्हणून मला वाटलं की तुम्हाला हे सांगावं. राम विचारतो, तुम्ही ती जागा आम्हाला दाखवू शकता का? तो माणूस म्हणतो, हो, मला ती जागा आठवते. मग तो माणूस त्यांना गाईड करून त्या जागेपर्यंत घेऊन जातो. तोवर अंधार पडलेला असतो. हे लोक जीपमध्ये होते, पण पुढचा रस्ता खूपच जास्त दाट होता. मग ते पायी पुढे सरकतात. थोडं चालल्यावर ते त्या जागी पोहोचतात, जिथे तो माणूस चुकून पोहोचला होता. आणि खरंच तिथे झाडांवर काळ्या जादूच्या बाहुल्या लटकवलेल्या असतात. दूरवर एक आग दिसते. मग सगळे त्या दिशेने जातात. जसजसं ते पुढे जातात, मंत्रोच्चाराचे आवाज त्यांच्या कानावर येऊ लागतात आणि तो आवाज एका बाईचा असतो. थोड्या वेळाने पूर्ण दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. एका बाजूला मोठीशी देवीची मूर्ती असते. दुसऱ्या बाजूला एका बाईचा मृतदेह पडलेला असतो आणि मध्ये बसून एक म्हातारी बाई मंत्रपठण करत असते. दिसायला ती एखाद्या डायनसारखी भासत होती. आणि तेवढ्या धक्कादायक पद्धतीने तोच हुडी घातलेला माणूस हातात कटोरा घेऊन येतो. त्याला पाहून राम चकित होतो. हा तर मेला होता. हा जिवंत कसा काय झाला? आता त्याला कळलं होतं की हे दोघं मिळूनच काहीतरी गडबड करत आहे. तो म्हणतो, हे सगळं तुम्हीच करताय ना. गावातल्या सगळ्या बायकांच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. आणि तिला मारायलाही तो पुढे जातो. पण ती त्याला थांबवते आणि म्हणते, थांब बाळा, तू मला चुकीचं समजतोय. मी कोणालाही मारलं नाही. उलट मी तर या गावच्या समस्येचा उपाय शोधते. राम विचारतो, म्हणजे यामागे तू नाहीस तर मग कोण आहे? त्यावरती सांगते, हे एका दुष्ट आत्म्याचं काम आहे, सावित्रीच्या आत्म्याचं. आणि मग सावित्रीची कहाणी सांगू लागते. सावित्री जमीनदाराच्या घरात सुनेच्या रूपात आली होती. पण तिला हे माहिती नव्हतं की हा तिच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरेल. कारण तिची सासू निहायती क्रूर आणि गर्विष्ठ बाई होती, त्रिचंडेश्वरी. जमीनदार फार आधीच मेल्यामुळं घरात तिचंच राज्य चालत होतं. तिला एकच वेळ होतं, सावित्रीने मुलाला जन्म द्यावा, म्हणजे तिचा वंश पुढे जाईल. पण सावित्री प्रत्येक वेळी मुलीला जन्माला घालायची. सलग 4 वेळा असंच झालं. पण तिला स्वतःच्या मुलींचं तोंडही पाहता आलं नाही. कारण त्रिचंडेश्वरी त्या मुलीचा जन्म होताच खून करून टाकायची. 4थ्या वेळीस तर तिने ठरवलं होतं की आता सावित्रीला मुलगा होणार नाही, म्हणून ती आपल्या मुलाचं, शंकरचं, दुसरं लग्न लावण्याचा विचार करते. शंकर मात्र याला नकार देतो आणि म्हणतो, आई, मी फक्त सावित्रीवरच प्रेम करतो. मी माझं प्रेम कुणाबरोबरही वाटू शकणार नाही. हे ऐकून त्रिचंडेश्वरी संतापते आणि सावित्रीला घरातून हाकलून देण्याचा कट रचते. ती आपल्या अमात्याला सांगते, जोवर सावित्री घरात आहे तोवर माझा मुलगा दुसरं लग्न करणार नाही, म्हणून तिला इकडून कुठेतरी दूर घेऊन जा. पण सावित्री हे सगळं ऐकते आणि ती सासूच्या पायात पडते. ती खूप विनवणी करते, मला या घरातून काढू नका. मला माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं नाही. तुम्हाला हवं तर त्याची 100 लग्न लावा, पण मला त्याच्यापासून वेगळं करू नका. मी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात राहीन. फक्त त्याला पाहून मी समाधान मानेन. पण तिची सासू दगडासारखी कठोर होती. तिला काही फरक पडत नाही. ती गर्वाने म्हणते, मी आहे त्रिचंडेश्वरी. एकदा निर्णय घेतला की घेतला. त्यावर ती सावित्रीलाच सगळ्याचं कारण ठरवते. तिच्यावर चरित्रहीनतेचा आरोप करते. लग्नाआधी नक्कीच कोणाशी तरी संबंध ठेवले असतील, म्हणून तुला मुलगा होत नाही. तुझ्या चुकीमुळे आमच्या वंशाला धोका निर्माण झालाय. स्वतःच्या 4 मुलींचं मृत्यूचं दुःख आणि आता स्वतःच्या चरित्र्यावर असा घाणेरडा आरोप ऐकून सावित्री संतापते. ती रागाच्या भरात आपल्या सासूचा गळा पकडते आणि इतकी संतापते की तिला मारूनच टाकते. कारण तिच्या 4 निरपराध मुलींनाही तिने मारून टाकलं होतं. याचंही दुःख तिच्या मनात होतंच. त्याचवेळी अमात्य येतो आणि सावित्रीला मागून पकडतो. या प्रकारामुळे त्रिचंडेश्वरीचा अहंकार दुखावला जातो. ती भयंकर संतापते आणि सावित्रीचा कायमचा अंत करण्याचा निर्धार करते. ती म्हणते, माझा गळा पकडायची तुझी हिंमत कशी झाली? आता मी तुला अशी शिक्षा देईन की जन्मोजन्मी तू लक्षात ठेवशील. आणि मग ती सावित्रीला फाशीला टांगते. सावित्री तडफडू लागते. यावर ती तिच्यावर आग लावते आणि सावित्री जळत असताना तिच्या यातना पाहून ती खूप जास्त खुश होते. पण तेवढ्यात तिचा मुलगा तिथे येतो आणि हे दृश्य पाहतो. सावित्रीशिवाय तोही जगू शकत नव्हता. त्यामुळे तो तिथे चाकूने स्वतःचा गळा चिरून स्वतःला संपवतो. हे पाहून त्रिचंडेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. वंश वाचवण्याच्या नादात तिचाच वंश संपून जातो. सावित्रीबद्दल बोलायचं झालं तर ती आता सूड घेणारी आत्मा बनते. गावात जेव्हा कुठे एखादी मुलगी जन्माला येते तेव्हा तिला तिच्या आजी आणि नानीमध्ये त्रिचंडेश्वरी दिसते आणि बदला घेण्यासाठी ती त्यांना दोरीने ओढून त्या झाडावर टांगून जाडते आणि तिच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी
ती बाई 3 दिवसांचा विधी करत आहे. ती म्हणते, 3 दिवसानंतर सगळं ठीक होईल. राम म्हणतो, जर असं आहे तर आम्ही तुला थांबवणार नाही. तू तुझी विधी कर. 3 दिवसानंतर आम्ही परत येऊन पाहू, की तुझं काम कुठपर्यंत पोहोचलंय. असं म्हणून राम सगळ्यांसोबत परततो. पण परतताना तो म्हणतो, मला त्या म्हातारीच्या बोलण्यावर विश्वास नाही. जमीनदाराची गोष्ट तर बरेच लोक सांगतात, पण मला वाटतं गडबड तीच करते आणि जमीनदारीच्या गोष्टीचा आधार घेऊन ती आपल्याला काहीतरी गोष्ट बनवून सांगते. म्हणून मी परत जाऊन लपून बघणार आहे. त्यावर रतिका म्हणते, थांब राम, तुला तिथं जाण्याची काही गरज नाही. शंका मला देखील आली होती, म्हणून मी तिथं लपून कॅमेरा लावून ठेवला होता. आपण इथूनच त्यांना पाहू शकतो, त्यांचं बोलणं ऐकू शकतो. फक्त नेटवर्क मिळायला हवं. मग ते लोक गाडी इकडे तिकडे फिरवतात आणि शेवटी त्यांना नेटवर्क मिळतं. आणि आता त्या बाईचं खरं रूप समोर येतं. ती म्हणजे त्रिचंडेश्वरी, जी आता डायन बनलेली असते आणि तिच्यासोबतचा माणूस हा अमात्याचा वंशज असतो. त्याचं नाव होतं विदुरा. मेला तो नाही, तर ज्याचा मृत्यू झाला होता तो त्याचा जुळा भाऊ होता. तसं बघायला गेलं तर सावित्रीची आत्मा बायकांना मारते हे खरं आहे, पण त्यामागे त्रिचंडेश्वरीची योजना असते. तीच सावित्रीच्या आत्म्याला मॅनिप्युलेट करून हे सर्व घडवते. जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते तेव्हा ही बाई तिच्या आजी किंवा सासूवर ताबा मिळवते, म्हणजे त्यांना पजेस करते आणि सावित्रीसमोर असं दाखवते की ती त्या मुलीला मारणार आहे. त्यामुळे सावित्रीची आत्मा त्या मुलीला वाचवायला येते, कारण ती त्या मुलीमध्ये स्वतःच्या मुलीला पाहते आणि तिच्या आजी किंवा नानीमध्ये त्रिचंडेश्वरीचं रूप पाहते. ॲक्च्युली त्यांना तर त्रिचंडेश्वरीने पजेस केलं असतं. सावित्रीला वाटतं की त्रिचंडेश्वरी तिच्या मुलीला मारत आहे आणि तिला वाचवण्यासाठी ती त्या बाईवर हल्ला करते. त्यासाठी ती त्याच दोराचा वापर करते ज्यात तिला स्वतः टांगण्यात आलं होतं आणि तोच दोर तिचं शस्त्र बनतं. तो दोर ती त्या बाईच्या मानेत घालते, ओढते आणि त्या झाडापर्यंत नेत लटकवून जाळते. त्याआधीच त्रिचंडेश्वरी त्या बाईची बॉडी सोडते आणि निर्दोष बाई मरते. सावित्रीला हे कळत नाही, कारण ती एक आत्मा आहे. सावित्रीच्या या मर्यादेचा फायदा घेऊन त्रिचंडेश्वरी या हत्यांना करवते. पण हे सर्व करून त्रिचंडेश्वरीला काय मिळतं? प्रत्यक्षात जितक्या अधिक निर्दोष लोकांचा मृत्यू सावित्री करते, तिची शक्ती तितकी कमी होत जाते. त्यावर त्रिचंडेश्वरी आपली शक्ती वाढवण्यासाठी हे सर्व विधी करते, ज्यासाठी तिला मृतदेहांची गरज असते. आणि त्यामुळेच विदुराचा भाऊ स्मशानातून मृतदेह काढायला गेला होता. रामने ते पाहिलं आणि त्यानंतर जे काही घडलं ते आपल्याला माहितीच आहे. म्हणजे राममुळे ॲक्सिडेंटली त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय विधीसाठी त्रिचंडेश्वरी प्राण्यांचीही बलिदान द्यायची आणि आज ती आपला शेवटचा विधी पार पाडणार होती. म्हणजे 3 दिवसांनी काही होणार नाही. जे होणार होतं ते आजच होणार होतं, कारण आज रेड मूनची रात्र होती. आज ती प्राण्याची बलिदान देणार नव्हती, तर एका मुलीचं बलिदान देणार होती, जी पांढऱ्या कपड्याने झाकलेली होती आणि ती मुलगी बेहोश होती, रडतही नव्हती. त्यामुळे त्यांना काहीच लक्षात आलं नव्हतं. आणखी त्या मुलीची आई ही तिथे बेहोश पडली होती. तिला मारून त्यांनी त्या मुलीला बेहोश केलं होतं. हे सगळं पाहून या सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात. राम तर एकदम पेटून उठतो. तो बोलतो, तिला मी सोडणार नाही. रतिका म्हणते, राम काहीतरी कर, ती मुलगी मरणार आहे. त्यावर राम ताबडतोब मुलीला वाचवायला जातो आणि रतिकाही हे सगळं गावकऱ्यांना सांगते. त्यावेळी रेडमूनची रात्र होती आणि त्रिचंडेश्वरीने आपला विधी सुरू केला होता. तिने जमिनीवर एक सॅटॅनिक चिन्ह बनवलं होतं, जे चमकत होतं. त्यानंतर तिने विदुराला त्या मुलीला शुद्धीत आणण्यास सांगितलं. विदुराने जडीबुट्या सुंगून त्या मुलीला शुद्धीत आणलं आणि शुद्धीत येताच ती मुलगी रडू लागली आणि त्याचा आवाज सावित्रीच्या आत्म्याला ऐकू गेला. तिला कळलं की ती मुलगी संकटात आहे. तत्काळ सावित्री तिथे येते. मागील वेळेस त्रिचंडेश्वरी प्रत्येक वेळी एका मुलीला मारण्याचं नाटक करून सावित्रीला तिथे बोलवत असे, पण यावेळी ती खरंच मुलगी मारणार होती आणि आता ती कोणत्याही बाईच्या शरीरात नव्हती, तर प्रत्यक्षात ती तिथे उभी होती. तरीही सावित्री काही करू शकत नाही, कारण त्रिचंडेश्वरीने आधीच आपला सेटअप तयार केला होता. सावित्री जेव्हा येते ती आपोआप त्या चमकत्या चिन्हाकडे खेचली जाते आणि तिथेच कैद होऊन जाते. ती तिकडून बाहेर पडू शकत नाही. आता त्रिचंडेश्वरी त्या मुलीला मारण्यासाठी तिकडे जाते, पण तिच्या लक्षात येतं की मुलगी तिथे नाही, तर समोर राम उभा आहे त्या मुलीला घेऊन. राम योग्य वेळी येतो आणि त्या मुलीला सुरक्षित बाहेर काढतो. हे पाहून सावित्रीची आत्मा आनंदी होते की चला, मुलगी वाचली. पण त्रिचंडेश्वरी रागवते आणि विदुराला मुलगी आणायला सांगते. राम मुलीला बाजूला ठेवून विदुराशी लढतो, पण विदुरा खूप जास्त स्ट्रॉंग होता. त्याचवेळी मागून त्रिचंडेश्वरी रामच्या डोक्यावर हल्ला करते आणि मुलगी घेऊन जाते. राम स्वतःला सांभाळून तिला थांबवण्यासाठी जातो. विदुराही हल्ला करण्यास येतो, पण राम त्याला लाथ मारून खाली पाडतो आणि तो रिच्युअलच्या सेटअपवर पडतो. त्यामुळे तिथे ठेवलेली ते बाऊल आपोआप हलते आणि नष्ट होते, ज्यामुळे रिच्युअल खंडित होतो. त्यामुळे काय होतं की सावित्रीची आत्मा कैदेतून मुक्त होते आणि लगेचच ती आपल्या दोराने त्रिचंडेश्वरीवर हल्ला करते. पण त्रिचंडेश्वरी
तिच्या शक्तीचा वापर करून स्वतःला वाचवते. प्रत्यक्षात आता ती स्वतःच अदृश्य होऊन सावित्रीला दिसत नाही. अशा प्रकारे ती सावित्रीपासून आतापर्यंत वाचत आली होती. ती स्वतःला इनव्हिजिबल बनवते. तेव्हाच मुलीची आई शुद्धीत येते आणि ती मुलगी घेऊन तिकडून निघून जाते आणि त्रिचंडेश्वरी ही तिला जाऊ देते. कारण आता ग्रहणाचा वेळ संपला होता आणि रिच्युअलसाठी ती आता पुढच्या ग्रहणाची वाट पाहणार होती. आणि हे सगळं राममुळे घडलं होतं आणि म्हणूनच ते विदुराला त्याला संपवण्यास सांगते. ज्यामुळे विदुर लगेचच रामवर हल्ला करतो आणि त्रिचंडेश्वरी सावित्रीला चिडवायला जाते. ती म्हणते, "काय झालं माझी प्रिय सून? मी तुझ्यासमोरच आहे. दम असेल तर मला शोधून दाखव." आणि ती जोरजोरात हसते. सावित्री तिला पाहू शकत नव्हती, पण ऐकू शकत होती. ऐकून तिला तिची पोझिशन समजते आणि ती तिला जवळपास पकडते. म्हणजे ती तिच्यावर दोरी लिपटते. ती तिच्या पूर्ण ताकदीने तिला स्वतःकडे खेचते, पण ती खेचू शकत नाही. कारण निर्दोष लोकांना मारल्यामुळे तिची शक्ती कमी झाली होती आणि रिच्युअल करून त्रिचंडेश्वरीने आपली शक्ती वाढवली होती. त्यामुळे ती सावित्रीवर भारी पडत होती. दुसरीकडे विधुरा रामवर भारी पडत होता, पण अखेरीस राम एका मोठ्या दगडाने त्याला मारतो. आता त्रिचंडेश्वरी जी फक्त सावित्रीसाठी अदृश्य होती, इतरांसमोर ती दिसत होती. राम पाहतो की सावित्रीला मदतीची गरज आहे. समोरच्या झाडावर मोठा चाकू अडकलेला असतो. तो काढून तो तीर म्हणून त्रिचंडेश्वरीकडे फेकतो आणि तिचा हात कापतो. ज्या हातात तिने ती छडी पकडली होती तो हात तुटून पडतो. या छडीमध्ये त्रिचंडेश्वरीची शक्ती होती. छडी तुटल्यावर तिच्या शक्तीही संपतात आणि आता सावित्री तिला पाहू शकते. यानंतर सावित्री आपला दोर गोल फिरवून त्याचा फंदा बनवते. त्रिचंडेश्वरीच्या गळ्यात घालून तिला धरते आणि तिला झाडापर्यंत नेते. तिथे लटकवते आणि तोंडातून आग काढून जाळते. अशा प्रकारे शेवटी सावित्रीचा बदला पूर्ण होतो. इतक्यात रतिका सर्व गावकऱ्यांना घेऊन येते आणि तेही हे सगळं पाहतात. नंतर राम त्याच मुलीला सावित्रीकडे घेऊन येतो. सावित्री प्रेमाने त्या मुलीला स्पर्श करते आणि त्याबरोबरच ती तिकडून निघून जाते. म्हणजे तिला मुक्ती मिळते. यानंतर गावकऱ्यांनी रामची फार प्रशंसा केली की अखेर रामने आपल्या गावचा प्रॉब्लेम सोडवला. त्याच्या वडिलांनाही खूप आनंद झाला की माझ्या मुलाने माझं म्हणणं सत्य ठरवलं. सर्वजण रामसाठी खूप खुश होते. ते म्हणतात की आता सर्वप्रथम रामचं लग्न होणार. आधी शापामुळे कोणीही आपली मुलगी द्यायला तयार नव्हतं, पण आता सगळेजण आपल्या मुलीचं लग्न रामसोबत करू इच्छित होते. तेव्हाच मामाजी मध्ये येऊन म्हणतात, "अरे तुम्ही सर्व थांबा. रामची सीता तर त्याच्या बाजूलाच उभी आहे." हे कोण रतिका थक्क होते की हे लोक काय बोलत आहे. राम मामाला बाजूला घेऊन जातो. "मामा अचानक तुम्ही काय बोलले? आता काही उपाय सांगा." नंतर मामाजी काहीतरी तगडी आयडिया सुचवतात आणि यानंतर या दोघांचं लग्न होतं आणि यासोबतच या चित्रपटाचा शेवटही होतो. तर मंडळी, हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.